महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। बामसेपच्या वतीने 24 सप्टेंबर रोजी कोकणस्तरीय शाक्त शिवराज्याभिषेक सोहळा व सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचे आयोजन। बामसेपच्या युनिटी ऑफ मूळ निवासी बहुजन समाज, अखिल आगरी समाज परिषद व पनवेल उरण आगरी समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात 24 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 ते 9 या वेळात कोकणस्तरीय शाक्त शिवराज्याभिषेक सोहळा व सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याबाबतची माहिती ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष जे.डी. तांडेल, राष्ट्रीय मूळ निवासी बहुजन कर्मचारी संघाचे राष्ट्रीय महासचिव एन.बी. कुरणे, राष्ट्रीय बहुजन कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष संतोषभाई घरत, लोकनेते दी.बा. पाटील, 27 गाव कृती समितीचे प्रवक्ता संजय घरत, डॉक्टर तपन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। या कार्यक्रमाचे उद्घाटन दशरथदादा पाटील, अध्यक्ष लोकनेते दी.बा. पाटील, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती, तर अध्यक्षस्थानी बामसेपचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलाकांत काळे उपस्थित राहणार आहेत। सदर कार्यक्रमाचे नियोजनासाठी बहुजन समाज संघटना कामाला लागली असून कार्यक्रमासाठी परिश्रम घेत असल्याचे दिसून येत आहे। या कार्यक्रमासाठी देशभरातील बहुजन संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात सत्यशोधक विचारवंत कोल्हापूर येथील राजेंद्र कुंभार, प्रख्यात बहुजन विचारवंत दिल्ली येथील लक्ष्मण यादव, भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष प्रशांत हडकर, प्राक्तिक महाराष्ट्र पक्षांचे संस्थापक संतोष आंबेकर, अर्थतज्ञ जे.डी. तांडेल, गल्फ को ऑर्डिनेटर बामसेपचे भगवान गायकवाड, ओबीसी एकीकरण सेवा संघाचे अध्यक्ष प्रसाद मांडवकर, ऑल बार असोसिएशनचे प्रभारी ॲडव्होकेट सुमिता पाटील, मुक्ती जुबेर रब्बानी, गंगाराम पेडणेकर, राष्ट्रीय मूळ निवासी बहुजन कर्मचारी संघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष मावजीभाई राठोड, राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष संतोषभाई घरत, सत्यशोधक वारकरी महासंघाचे संस्थापक दादा महाराज पनवेलकर, राष्ट्रीय मूळ निवासी संघाचे राष्ट्रीय महासचिव एन.बी. कुरणे, RMBKS चे जिल्हा महासचिव संजय घरत आदी उपस्थित राहणार आहेत। यावेळी मान्यवरांनी सांगितले की स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर शूद्र अतिशूद्र गुलामीमध्ये आहे। शिवाय सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 150 वर्ष पूर्ण होत आहेत। या ऐतिहासिक वर्षामध्ये पूर्ण देश भारत बामसेपच्या माध्यमातून 10,000 सत्यशोधक परिषदांचे आयोजन करण्यात येत असून राष्ट्रीय स्तरावर हे वर्ष सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल, असे पत्रकार परिषदेत बोलताना उपस्थितांनी आपले मत व्यक्त केले। रसायनी राकेश खराडे, अखिल आगरी समाज परिषद आणि पनवेल उरण आगरी समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा लोकजागृतीचा कार्यक्रम पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मी जे.डी. तांडेल, कार्याध्यक्ष अखिल आगरी समाज परिषद तथा उपाध्यक्ष ओबीसी जनमोर्चा ह्या माध्यमातून आपल्या जे इथला मूळ निवासी समाज आहे मग त्यामध्ये प्रामुख्यानं इथला आगरी समाज, आगरी, गुंबी, कोळी, कराडी तसेच आमचा बहुजन म्हणजे ओबीसी समाज यांना आवाहन करतो की ह्या दिवशी विचारांचं धन घेऊन आपण इथून जायचं आहे आणि त्याकरता आपण सगळ्यांनी इथं हजर राहायचं आहे। कारण ह्या कार्यक्रमाकरता चांगले चांगले विचाराचं प्रबोधन करणारे, ज्यांची विचाराची प्रगल्भता आपल्याला आपल्या अंगावर आपण जे मुक्त करायचं आहे भोजन, ज्या गुलामगिरीत आपण राहत आहोत त्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी हे विचार देणारे विचार प्रबोधनकार आपल्याकडे येणार आहेत। तर ते विचार घेऊन आपण आपल्या समवेत आपल्या समाजाला जागृत करून या गुलामगिरीतून मुक्त करायचं आहे आणि त्याकरता आपण सगळ्यांनी हजर राहायचं आहे, असं मी आपल्याला नम्र आवाहन करतो। मोर्चा महाराष्ट्र या कार्यक्रमाला असणार आहे। प्राध्यापक लक्ष्मण यादव साहेब हे प्रख्यात बहुजन विचारवंत दिल्ली या ठिकाणून या खास कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत।
प्रसाद मांडवकर साहेब हे अध्यक्ष ओबीसी एकीकरण सेवा संघ मुंबई, त्याचबरोबर प्रशांत हाडकर साहेब अध्यक्ष भारतीय भंडारी महासंघ मुंबई, मुफ्ती जुबैर रब्बानी हे खानका ए नुमानिया नेरळ महाराष्ट्र इथून येणार आहेत. मान्यवर संतोष आंबेडकर हे संस्थापक जागतिक महाराष्ट्र पक्ष, त्याचबरोबर मान्यवर गंगाराम पेडणेकर साहेब संस्थापक सदस्य ओबीसी एकीकरण सेवा संघ मुंबई, मान्यवर इंजिनियर भगवान गायकवाड सर जे बामसेपचे सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स तसेच गल्फ कोऑर्डिनेटर म्हणून ते काम बघतात, ते या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. मान्यवर ॲडव्होकेट सुनीता पाटील मॅडम ज्या प्रभारी ऑल बार असोसिएशन या वकिलांचं जे संघटना आहे त्याचे ज्या प्रभारी आहेत. प्रमुख उपस्थितीमध्ये मान्यवर सूर्यदादा पाटील सर हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रीय मूल्याशी बहुजन कर्मचारी संघ या संघटनेचे. त्याचबरोबर मान्यवर मावजीभाई राठोड हे राष्ट्रीय मूल्याशी बहुजन कर्मचारी संघ या संघटनेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष आहेत. मान्यवर दादा महाराज पनवेलकर हे संस्थापक आहेत सत्यशोधक वारकरी महासंघ. त्याचबरोबर संतोषबाई घरत हे उपाध्यक्ष राष्ट्रीय मूल्याशी बहुजन कर्मचारी संघ. त्याचबरोबर NB पुर्णे राष्ट्रीय महासचिव राष्ट्रीय मूल्याशी बहुजन कर्मचारी संघ. त्यानंतर मान्यवर इंजिनियर सुनील भालेराव वरिष्ठ कार्यकर्ता बामसेप. त्याचबरोबर BT झोरे साहेब संत साहित्यिक व फुले शाहू आंबेडकर विचारांचे प्रचारक रत्नागिरी. मान्यवर बाळासाहेब मिसाळ पाटील संरक्षक छत्रपती क्रांती सेना पुणे महाराष्ट्र. मान्यवर प्रदीप कांबळे कोकण प्रभारी बामसेप. मान्यवर विनोद इंगळे साहेब कार्याध्यक्ष बामसेप महाराष्ट्र. श्यामदेव मौर्य उत्तर भारतीय मंच उल्हासनगर. लियाकत कालसेकर जिल्हाध्यक्ष आहेत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड रत्नागिरी. मान्यवर सुरेश वायडा जिल्हाध्यक्ष आहेत बामसेप पालघर जिल्ह्याचे. मान्यवर सुनील देवरे सर प्रख्यात सत्यशोधक विचारवंत रायगड महाराष्ट्र. प्राध्यापक नरेंद्र माळी सर वरिष्ठ कार्यकर्ते बामसेप पालघर. त्याचबरोबर अशोक भाटकर सर उपाध्यक्ष बामसेप महाराष्ट्र. मान्यवर विलास पालकर सर राष्ट्रीय प्रभारी राष्ट्रीय गुरुदास क्रांती मोर्चा. त्याचबरोबर पंढरीनाथ पाटील साहेब पुरोगामी विचारवंत पनवेल रायगड. मान्यवर संजय घरत महासचिव महाराष्ट्र. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव कर्जत रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.